फक्त एक चमचा कोशिंबीर ताटामध्ये असेल तर ताटाची शानही वाढते आणि जेवणाची लज्जतही वाढते आणि त्यामुळे 2 घास जास्त खाल्ले जातात। आज आपण अगदी 2 मिनिटात बनणारी थंडगार खमंग काकडीची कोशिंबीर कशी करायची पाहू। इथे मी स्वच्छ धुतलेल्या 2 काकड्या घेतल्या, त्यांची साल काढून घेतली आणि काकडीच्या दोन्ही टोकांकडचा भाग असा चाकूने कापून घेतला व काकडीलाच असं चोळून घेतला। त्यामुळे काकडीचा जो कडवटपणा असेल ना तर तो कमी होतो असे म्हणतात। कोशिंबीरसाठी आता काकडी मी अशी चाकूने चोचवून घेणार आहे। चोचवून घेतली की कोशिंबीर छान लागते, पण तुम्हाला जर कापून घ्यायची असेल तरी बारीक कापून घेऊ शकता किंवा एखाद्या खिसणीवर सुद्धा खिसून घेऊ शकता। अगदी मिनिटभरातच काकडी अशी चोचवून बघा अशी कापून बारीक चिरता येते। ते आपल्या दोन्ही काकड्या अशा चांगल्या बारीक कापून झालेल्या आहेत, त्या एका बाउलमध्ये मी काढून घेते। त्या काकडी बरोबर एक छोटा कांदा सुद्धा मी आता सोलून घेतलेला आहे आणि असा बारीक एकदम कापून घेते। कांदा सुद्धा या कोशिंबीरमध्ये छान लागतो। आता बघा आपला कांदा कापून झालेला आहे, त्याच बाउलमध्ये काढून घेऊ आणि आता या कांद्याबरोबरच एक टोमॅटो सुद्धा मी इथं धुवून घेतलेला आहे आणि बारीक कापून घेते। काकडी ही थंड असते, त्यामुळे उन्हाळ्यात आपल्याला थंडावा मिळण्यासाठी ही काकडीची कोशिंबीर आवर्जून खाल्ली जाते। झटपट अगदी 2 मिनिटात तयार होते। कोणत्याही जेवणामध्ये व्हेज असो किंवा नॉनव्हेज असो, परंतु कोशिंबीर अगदी खायला छान लागते। इथे चवीनुसार एक हिरवी मिरची पण मी चिरून घालणार आहे, तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता। इथे ताजी कोथिंबीर सुद्धा मी बारीक चिरून घालत आहे। ही काकडीची कोशिंबीर एकदम स्वादिष्ट आणि खमंग तसेच पौष्टिक सुद्धा आहे। इथे मी ताजं पाऊण वाटी असं घट्ट दही घेतलेलं आहे आणि चमच्याने बघा असं चांगलं फेटून घेतलं। आता हे दही पण या बाउलमध्ये घालून घेतलं। 2 चमचे शेंगदाण्याचं कूट असं जाडसर केलेलं आहे ते घातलं। शेंगदाण्याचं कूट घातलं की कोशिंबीर छान लागते। थोडंसं साधं मीठ घातलं, थोडंसं काळं मीठ सुद्धा घातलं आणि चवीनुसार थोडीशी साखर घातली, त्यामुळे चव बॅलन्समध्ये येते आणि अर्धा चमचा भाजलेलं जिरा पावडरही घालून घेतली। उन्हाळा आहे, जिरा पावडर आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, त्यामुळे बघा आणि चांगलं मिक्स करून घेतलं। इथे तुमच्याकडे दही नसेल तर त्याऐवजी तुम्ही लिंबू सुद्धा वापरू शकता। 1 चमचा तेल गरम करून घेतलं आणि त्या गरम तेलामध्ये थोडंसं जिरं, थोडंसं मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याची चांगली 4-5 पानं घातली। चांगलं खमंग फोडणी केली आणि या कोशिंबीरवर घातली। बघा असं चरकन चांगला आवाज झाला आणि नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा वरून घातली। परत थोडंसं छान मिक्स करायचं आणि बघा उन्हाळ्यात खाण्यासाठी एकदम थंडगार अशी काकडीची कोशिंबीर इथे आपली तयार झाली आहे। जेवणात असं काही असेल ना तर बघा जेवण कसं रुचकर लागतं। आता एक महत्त्वाची टिप सांगते, जेवणाला जर वेळ असेल तर हे सगळं साहित्य दही आणि मीठ न घालताच फ्रीजमध्ये ठेवा आणि जेवणाच्या वेळी मीठ आणि दही घाला, त्यामुळे या काकडीच्या कोशिंबीरला जास्त पाणी सुटणार नाही आणि काकडीची चवही एकदम छान लागेल।